नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान या विषयातील अतिसंभाव्य प्रश्नांचा संच पाहणार आहोत. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे, त्यामुळे स्टार्ट टू एंड पर्यंत व्हिडिओ जरूर पहा. आपला प्रश्न आहे, आपत्कालीन संप्रेरक म्हणून कोणते हार्मोन ओळखलं जातं? उत्तर आहे ॲड्रेनालिन. ॲड्रेनालिन हे हार्मोन आहे, हे आपत्कालीन संप्रेरक म्हणून ओळखलं जातं. डोळ्याच्या कोणत्या भागावर वस्तूची प्रतिमा तयार होते? डोळ्यातील पडद्यावरती वस्तूची प्रतिमा तयार होते. सर्वात मोठे डोळे असणारा सस्तन प्राणी कोणता आहे? सर्वात मोठे डोळे असणारा सस्तन प्राणी आहे हरिण. म्हशीच्या दुधामध्ये चरबीचं प्रमाण किती असतं? म्हशीच्या दुधामध्ये चरबीचं प्रमाण असतं सरासरी 7%. सर्वात जास्त वितळण्याचा बिंदू असलेला धातू कोणता आहे? वितळण्याचा बिंदू असलेला धातू आहे टंगस्टन. सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? सर्वात कठीण पदार्थ आहे हिरा. शरीरातील पाण्याचे संतुलन ठेवण्याचं काम कोण करतं? शरीरात पाण्याचे संतुलन ठेवण्याचं काम करतं मूत्रपिंड. रक्तामध्ये कोणता धातू आढळतो? रक्तामध्ये लोह हा धातू आढळतो. बीसीजीची लस कोणत्या रोगावर दिली जाते? बीसीजीची लस आहे ही क्षयरोग म्हणजे टीबी या रोगावरती दिली जाते. सस्तन प्राण्यांच्या हृदयाचे किती कप्पे असतात? सस्तन प्राण्याच्या हृदयाचे एकूण 4 कप्पे असतात. रक्ताभिसरण संस्थेचा शोध सर्वप्रथम कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? रक्ताभिसरण संस्थेचा शोध सर्वप्रथम विल्यम हार्वे या शास्त्रज्ञाने लावला. इलेक्ट्रिक बल्बमध्ये कोणता वायू भरला जातो? इलेक्ट्रिक बल्बमध्ये नायट्रोजन हा वायू भरला जातो. लोहाच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता आहे? लोहाच्या कमतरतेमुळे गॉयटर नावाचा रोग होतो. धुण्याच्या सोड्याचं सामान्य नाव काय आहे? धुण्याच्या सोड्याचं सामान्य नाव आहे सोडियम कार्बोनेट. एड्स नावाचा जो विषाणू आहे, एड्सचा विषाणू हा कोणत्या अवयवाच्या वाढीवरती परिणाम करतो? एड्सचा विषाणू हा रक्तातील टी पेशी असतात, टी सेल्स, या टी सेल्स वरती जे आहे एड्सचा विषाणू त्याच्या वाढीवरती परिणाम करतो. मशरूम कोणत्या प्रकारात मोडतो? मशरूम बुरशी या प्रकारात मोडतो. शरीराला ऊर्जा देण्याचं काम सर्वात जास्त कोण करतं? शरीराला ऊर्जा देण्याचं काम सर्वात जास्त कार्बोहायड्रेट्स करतात. आणि लक्षात ठेवायचं आहे, कार्बोहायड्रेट्सचा जो मुख्य घटक आहे तो आहे तृणधान्य. तृणधान्य हे कार्बोहायड्रेट्सचे अतिशय महत्वाचे घटक आहेत किंवा सोर्स आहेत. तंबाखूमध्ये कोणता विषारी पदार्थ असतो? तंबाखूमध्ये निकोटीन नावाचा विषारी पदार्थ असतो. कोणत्या जीवाची आवश्यकता अल्कोहोल तयार करण्यासाठी लागते? याचं उत्तर आहे बुरशी. बुरशी या जीवाची आवश्यकता अल्कोहोल तयार करण्यासाठी लागते. स्नायूंमधील कोणत्या आम्लामुळे थकवा येतो? स्नायूमध्ये लॅक्टिक ऍसिड असतं आणि या लॅक्टिक ऍसिडमुळे जे आहे आपल्याला थकवा जाणवतो. मानवी शरीरात कोणता घटक सर्वाधिक प्रमाणात आढळतो? मानवाच्या शरीरामध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारा घटक आहे ऑक्सिजन. दाबाचं एकक कोणतं आहे? दाबाचं एकक आहे पास्कल. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी काय वापरलं जातं? तर भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केल नावाचं हे एकक आहे, हे भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी वापरलं जातं. कोणता प्राणी सर्वभक्षक आहे? मनुष्य हा जो प्राणी आहे हा सर्वभक्षक आहे. मोती प्रामुख्याने कोणत्या पदार्थापासून बनवतात? कॅल्शियम कार्बोनेट नावाचा पदार्थ आहे आणि या कॅल्शियम कार्बोनेट पासून मोती तयार केले जातात. कोणत्या रंगाची तरंग लांबी सर्वात कमी असते? तरंग लांबी म्हणजे वेवलेंथ. कोणत्या रंगांची वेवलेंथ जी आहे ही सर्वात कमी आहे? जांभळ्या कलरची वेवलेंथ ही सगळ्यात कमी असते. अभ्रकचा कच्चा माल म्हणून वापर कोणत्या उद्योगात केला जातो? अभ्रकचा कच्चा माल म्हणून वापर केला जातो वीज या उद्योगामध्ये अभ्रकचा कच्चा माल म्हणून वापर केला जातो. विनेगरमध्ये कोणते ऍसिड आढळते? विनेगरमध्ये ऍसिटिक ऍसिड असते. तांब्याचा शत्रू कोणत्या घटकाला म्हटलं जातं? सल्फर हा घटक आहे, या सल्फर नावाच्या घटकाला तांब्याचा शत्रू असं म्हटलं जातं. इलेक्ट्रिक प्रेसचा शोध कोणी लावला? इलेक्ट्रिक प्रेसचा शोध लावलेला आहे हेनरी शिले यांनी.
सो अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. आमचं कॉन्टेंट आवडलं असल्यास प्लीज आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.